नमस्कार मंडळी, मी अश्विनी. लेट्स गेट रेडी विथ मी फॉर गुढीपाडवा. इथे मी ब्लेंडेड सिल्कची साडी वेअर केली आहे, जिथे हे अप्रतिम असं ब्लाऊज शिवून घेतलं आहे. तयार होताना सर्वात मोठा प्रश्न की हेअरस्टाईल करायची तर काय. सो मी ते मिडल पार्टिशन केलं आहे आणि त्यानंतर वेणी घातली आहे. तयार होण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता मेकअपसाठी जास्त, खूप घाई झालेली. सो मी इथे माझं फाउंडेशन आणि मॉइश्चरायझर मिक्स करून ते अप्लाय करते. त्याला छान ब्लेंड केलं. त्यानंतर मी माझं इथे सेटिंग पावडरने ते सेट करते, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि माझी स्किन ऑइली आहे. सो मी पटकन ते सेट करून घेतलं. त्यानंतर इथे मी इनसाईड कॉस्मेटिकचं हे आयब्रो पॅलेट यूज करते. हे खूप छान आहे. याने माझे आयब्रो खूप छान फील होते. जेव्हा तुम्हाला आयशॅडोला काही एक्सपेरिमेंट करायचा नसेल तर सरळ ब्राऊन शेड घ्यायचा आणि ते अप्लाय करायचं, कारण ते डस्की स्किनवर किंवा माझ्यासारख्या स्किन टोनवर ते इझिली जातं आणि छान देखील वाटतं. तर मी तिथे अप्लाय केलं, त्याला चांगलं ब्लेंड केलं. त्यानंतर मी आयलायनरच्या जागेवर ही काजळ पेन्सिल यूज करते, जी चांगली ब्लेंड करून घेतली, कारण त्याने माझ्या आयशॅडोचा लुक अजून इन्हान्स होईल. मी 2 लिपस्टिक मिक्स करून एक शेड तयार केला. त्यानंतर सिंदूर लावला आणि त्यानंतर माझा फेवरेट पार्ट म्हणजे कुंकू. कुठल्याही मराठी लुकला अजून इन्हान्स करण्यासाठी आपण कुंकू लावतोच आणि त्याने तो लुक खूप छान वाटतो. नंतर ही माझी गोल्डन ज्वेलरी मी वेअर करते. कुठलाही मराठी सण असला आणि तुम्ही गोल्डन ज्वेलरी घालणार नाही असं होणार नाही. मराठी लेडीजला गोल्डन ज्वेलरी घालायला खूप आवडतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. सो मी ते गोल्डन इयरिंग्स वेअर करते माझे. मला हे गोल्डन इयरिंग वेअर करताना खूप त्रास होतो, कारण माझ्या कानाचे होल खूप बारीक आहेत. तरी मी ते कसे तरी पटापट वेअर केले की पळायला नको, म्हणून ते मी चांगले टाईट करून घेतले. हे कानातलं खूप वेळ घेतो घालायला, पण ते मी घातलं. त्यानंतर मी माझं मिनी गंठण घालणार आहे. त्यानंतर मंगळसूत्र आणि माझी फेवरेट नथ, मोतीची नथ. आणि मराठी लुकमध्ये नसेल असं कुठलीही स्त्री करत नाही, ती नथ घालतेच आणि त्याने नाक अजून सुरेख दिसतं. सो मी ती देखील नथ वेअर करणार आहे. आणि त्याने तुम्ही बघालच की माझा नाकाचा लूक, आणि माझं नाक म्हणतात सगळे की टोकदार आहे, सो त्याने ते अजून छान वाटतं आणि माझ्या नवऱ्याला ते खूप आवडतं. सो मी नथ वेअर करते जेव्हाही मराठी लूक करणार असेल तेव्हा. इथे माझ्या फेवरेट काचाच्या बांगड्या, रेड कलर हा कुठल्याही साडीवर जातो मला तरी असं वाटतं. सो मी ती वेअर केले आणि इथे गुड टू गो. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज शेअर अँड सबस्क्राईब.